वेलकम मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये काही येणाऱ्या कालावधीमध्ये खूप चांगली ॲड येण्याची खूप संधी आहे. त्यामुळे आपण मागे काही आरोग्य विभागाशी रिलेटेड विविध पदं कोणते असतात आणि त्याच्या संबंधित कोणकोणती पात्रता असते याबद्दल आपण माहिती घेतली आहे. आणि आज आपण आपल्या कोर्समध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये आरोग्य विभागामधील जे काही टेक्निकल पोस्ट असतात त्या टेक्निकल पोस्टच्या रिलेटेड कोणता सिलेबस असतो त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आरोग्य विभागामधील जे काही पोस्ट असतात त्या पोस्टमध्ये दोन प्रकारचा आपला विभाग केलेला आहे. क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला जो एक असतो तो एक आहे टेक्निकल सब्जेक्ट आणि दुसरा असतो नॉन टेक्निकल सब्जेक्ट. तर नॉन टेक्निकलमध्ये आपल्याला माहीत आहे, नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जीएस असे 5 विविध विषय आपल्याला यामध्ये असतात. कोणकोणते? मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान. तर मित्रांनो, मराठीमध्ये आपल्याला माहीत आहे मराठी रिलेटेड समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच पद्धतीने मराठीचं काही व्याकरण यावर रिलेटेड प्रश्न आपले यामध्ये असतात. 2 नंबरचा आहे इंग्रजी. तर इंग्रजीमध्ये आपल्याला माहीत आहे सिनोनियम्स, अँटोनियम्स, त्याचप्रमाणे काही ग्रामरच्या रिलेटेड प्रश्न आपले इंग्रजी या विषयामध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आपले जे काही बेसिक मॅथमॅटिकल अल्जेब्रा असतो त्यावर प्रश्न विचारण्यात येतात. जसं की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा बेस धरून प्रश्न विचारण्यात येतात. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तामध्ये आपल्याला दिशा ओळख, नातेवाईक, त्यानंतर विविध प्रकारच्या डायग्राम याच्याशी रिलेटेड प्रश्न याच्यात. त्यानंतर सामान्य ज्ञान. तर मित्रांनो, आरोग्य विभागामधील सामान्य ज्ञान हे ठरलेलं राहतं की आरोग्य विभागामध्ये काही जी वेगवेगळ्या योजना असतात त्या वेगवेगळ्या योजना या कशाच्या रिलेटेड असतात. योजना मित्रांनो, या योजना खूप चांगल्या पद्धतीने करा, कारण की आरोग्य विभागामध्ये खूप साऱ्या योजना चालू असतात. म्हणजे महिलांसाठी योजना असतात, बालकांसाठी योजना असतात, वृद्ध माणसांसाठी योजना असतात, त्यानंतर काही अनुदान रिलेटेड किंवा हॉस्पिटलच्या रिलेटेड योजना असतात. या योजनाबद्दलची जी माहिती असते ती सामान्य ज्ञान या घटकामध्ये आपल्याला विचारण्यात येते. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे तांत्रिक प्रश्न. म्हणजे आपण जर आपल्या सिलेबसचा बघितला तर आपल्याला आपला जो पॅटर्न आहे तो आहे 20 and 80 क्वेश्चन हे आपल्या टेक्निकल पोस्टसाठी असतात, टेक्निकल क्वेश्चन असतात, आणि 20 हे नॉन टेक्निकल असतात. तर आज आपण बघणार आहोत तांत्रिक प्रश्न. आज जी पोस्ट बघणार आहोत आपण ती आहे फार्मसी ऑफिसर. आरोग्य विभागामध्ये हॉस्पिटलमध्ये जी काही पोस्ट असते ती फार्मसी ऑफिसर. आपल्याला माहिती आहे फार्मसी ऑफिसर या पदाची पात्रता. आपल्याला सर्वप्रथम मी सांगतो की आपण आपलं जर डी फार्म झालेलं असेल, डी फार्म, बी फार्म और एम फार्म, आणि जर आपल्याकडे कोणत्याही आपलं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, फार्मसी काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं जर आपलं रजिस्ट्रेशन असेल तर आपण फार्मसी ऑफिसर या पदासाठी इलिजिबल होतो. आज आपण बघणार आहोत फार्मसी ऑफिसरचा सिलेबस. तर सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो आहे जनरल फार्माकोलॉजी. आपलं या पॉईंट्समध्ये आपल्याला विविध प्रकारचे ड्रग्स आणि त्यांचं क्लासिफिकेशन यावर प्रश्न येतात. म्हणजे की ड्रग्सचे क्लासिफिकेशन कोणकोणते असतात ते अँटीबायोटिक्समध्ये पण त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केले जातं. त्यानंतर विविध डोसेस फॉर्म, टॅबलेट, कॅप्सूल, सोल्युशन याबद्दल आपल्याला माहिती विचारण्यात येते. त्यानंतर आहे बायो अवेलेबिलिटी. त्यानंतर आहे कॉन्ट्रा इंडिकेटर्स, कोणत्या ड्रगचे कोणते कॉन्ट्रा इंडिकेटर्स असतात. त्याच पद्धतीनं एखाद्या ड्रगचे कोणकोणते साईड इफेक्ट असतात किंवा त्याला आपण म्हणतो ॲडव्हर्स ड्रग्स रिएक्शन्स कोणकोणते असतात यावर प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर रोल्स ऑफ अँटीबायोटिक्स,
त्यानंतर फार्माकोलॉजी, त्यानंतर फार्मसी एपिडेमॉलॉजी यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे फार्माकोपिया. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जेवढे काही आपले मेडिसिन असतात त्या मेडिसिनच्या रिलेटेड जे काही ऑफिशियल बुक असतात ते राहतं आपलं फार्माकोपिया. तर आपल्या सिलेबसमध्ये इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. थर्ड पॉईंट आहे फार्मसी लॉ. मित्रांनो, फार्मसी फील्ड ही खूप रेग्युलेटेड आहे, म्हणजे फार्मसी फील्डला खूप वेगवेगळे लॉज असतात आणि ते लॉज कोणकोणते आहेत तर फार्मसी ॲक्ट 1948, त्यानंतर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 आणि त्या रिलेटेड जे काही अमेंडमेंट असतात यावर प्रश्न आपले हे फार्मसीमध्ये विचारण्यात येतात. त्यानंतर आहे रेग्युलेटरी बॉडी. आपल्या फील्डमध्ये फार्मसी फील्डमध्ये कोणकोणत्या रेग्युलेटरी बॉडीज असतात, म्हणजे जसं की आपल्याला शिक्षणाचं म्हणलं तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. त्यानंतर जर आपण ड्रग्स, कोणती ड्रग्स जेव्हा आपण मार्केटमध्ये आणतो तेव्हा मार्केटमध्ये आणण्यासाठी जी काही रेग्युलेटरी बॉडी असते ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, ह्या ज्या काही वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी असतात त्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल. रोल अँड फंक्शन ऑफ द फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, FDA. FDA काय असतं, FDAचं रोल काय आहे, त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारतात. त्यानंतर ड्रग लॉजिस्टिक्स. ड्रग लॉजिस्टिक्समध्ये काय राहतं की कोणतेही ड्रग्स यांचं एक स्टोरेजचा क्रायटेरिया राहतो, त्यांचं टेम्परेचर किती पाहिजे, त्यानंतर त्याची ह्युमिडिटी किती पाहिजे किंवा त्याचं एअर कंडिशनिंगची पद्धत काय असते, यावर जे प्रश्न असतात त्यालाच आपण काय म्हणतो ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट याच्या रिलेटेड प्रश्न आपल्याला येतात. त्यानंतर आहे हॉस्पिटल फार्मासिस्ट. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक फार्मासिस्ट असतो, त्याच्याशी काही रिलेटेड असतात की रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द हॉस्पिटल फार्मासिस्ट याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रश्न आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर आहे कम्युनिटी फार्मासिस्ट. कम्युनिटी फार्मसी म्हणजे कोणकोणते तर कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिसेस म्हणजे की एखादा औषध घेतल्यानंतर त्या औषधाशी रिलेटेड जी काही काउन्सिलिंग असते किंवा औषध घेण्याची काही पद्धती असतात त्याबद्दलचे प्रश्न आपल्याला कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतात. मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक्स आहे तो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. तर GMP, व्हॉट आर द GMP अँड GMP रिलेटेड क्वेश्चन्स हे सुद्धा आपल्या फार्मसीमध्ये असतात. त्यानंतर डिसइन्फेक्टंट, व्हॉट आर द टाईप अँड कॉन्सन्ट्रेटेड इन द फार्मास्युटिकल हॉस्पिटल. मित्रांनो, वेगवेगळे डिसइन्फेक्टंट कोणकोणते असतात, त्या डिसइन्फेक्टंटचे कॉन्सन्ट्रेशन किती असतं आणि त्यांचा रोल आणि त्यांचा यूज कुठे होतो यासाठी, म्हणजे कोणत्या कोणत्या बॅक्टेरियासाठी कोणते डिसइन्फेक्टंट यूज केले जातात त्याच्यावर आधारित हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर आहे इसेन्शियल EDL अँड इसेन्शियल ड्रग लिस्ट अँड ECL हे स्टँडर्ड लिस्ट ऑफ इसेन्शियल ड्रग अँड कन्झ्युमेबल रिक्वायर्ड टू द हॉस्पिटल. एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोणकोणते मेडिसिन अवेलेबल असणं गरजेचं आहे त्याच्याशी रिलेटेड हे प्रश्न आपल्याला ह्या याच्यामध्ये विचारण्यात येतात. तर आपण अशा पद्धतीनं फार्मसीचा सिलेबस बघितलेला आहे. त्यामुळे आपला एक जनरल जर आपण बघितलं तर फार्मसी ऑफिसरमध्ये आपलं फार्माकोलॉजी, त्याच पद्धतीने आपलं फार्मास्युटिक्स, त्यानंतर आपलं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, त्यानंतर आपलं क्लिनिकल फार्मसी, त्यानंतर आपलं हॉस्पिटल फार्मसी आणि डिसइन्फेक्टंट आणि इसेन्शियल ड्रग लिस्ट हे प्रश्न येतात. मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमी यांनी विविध सरळसेवा पदांची पदभरतीची जाहिरातीच्या अनुषंगाने बॅच सुरू केलेली आहे. ज्या मुलांना एक जनरल बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी संपूर्ण सरळसेवा पदभरती ही मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या 3 विषयांसाठी चालू आहे. आणि जे मुलं फक्त आरोग्य विभागामध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभाग ही 999 रुपयाची भरती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तरी सर्व मित्रांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी डायरेक्शन अकॅडमी हे आपलं ॲप डाउनलोड करावे आणि तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे डायरेक्शन अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करावं.
आरोग्य विभाग तसेच अनेक ज्या सरळ सेवा भरती आहे त्या सरळ सेवा भरतीची सर्व अपडेट आपल्याला ह्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला डेली कळवण्यात येईल. थँक्यू.